नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याने किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी कोणकोणते नियम आपल्या सेवा काळामध्ये किंवा नोकरीच्या काळामध्ये पाळणं गरजेचं आहे याबाबत आज मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी मित्र हे सरळ सेवेच्या माध्यमातून, MPSCच्या माध्यमातून किंवा इतर परीक्षांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी कर्मचारी आता झालेले आहेत। बरेचसे विद्यार्थी मित्र सेवेत देखील दाखल झालेले आहेत। हे आपले विद्यार्थी मित्र त्याचबरोबर इतर जे काही शासकीय कर्मचारी अधिकारी आज महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून बघा, जेणेकरून शासकीय नोकरीच्या कार्यकाळामध्ये आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही। किंबहुना जरी एखादी अडचण आली तरी आपण कोणत्या नियमाच्या आधारे, कोणत्या कलमाच्या आधारे त्या ठिकाणी आपण आपला बचाव करू शकतो हे सुद्धा आपल्याला आज माहिती होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जे शासकीय कर्मचारी किंवा विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपलं हे चॅनल नक्की सबस्क्राइब करायचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जो कोणी शासकीय अधिकारी किंवा जे कोणी शासकीय कर्मचारी त्या ठिकाणी गट अ, गट ब, गट क किंवा गट ड पर्यंत त्या ठिकाणी शासन नोकरीमध्ये आहेत, तर त्या सर्वांसाठी हे नियम लागू असतात। पहिला नियम जो आहे तो म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979, त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979, त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा वेतन 1981। मित्रांनो, आपण जी नोकरी करत असतो तर ती नोकरी आपल्याला जीवनामध्ये एक प्रकारे आर्थिक स्थैर्य देत असते। आपल्या स्वतःला किंवा आपल्या कुटुंबाला सुद्धा त्या ठिकाणी एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आवश्यक आहे, तर या सरकारी नोकरीमधून आपल्याला एक स्थिरता जीवनामध्ये मिळत असते। त्यामुळे ही आपली सरकारी नोकरी वयाच्या 58 वर्षापर्यंत म्हणजे आपल्या निवृत्तीपर्यंत कशा पद्धतीने अतिशय सुखकारक, अतिशय चांगल्या प्रकारे आणि समाधान देणारी ठरेल हा प्रयत्न प्रत्येकाचा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, सरकारी कर्मचारी म्हटलं म्हणजे त्यांना हे 3 नियम पाळणं फार फार गरजेचं आहे। आता मी ह्या जे काही तुम्हाला आता नियम वाचून दाखवले 1979, 1981चं, तर त्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट सांगणारच आहे। परंतु सरकारी कर्मचारी म्हणून मित्रांनो, तुम्ही हे 3 नियम जर आपल्या नोकरीभर पाळले तर निश्चितपणे तुम्हाला कोणतीही तुमच्या नोकरीवर किंवा तुम्हाला स्वतःला कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही। आता गेल्या माझ्या 17-18 वर्षाच्या नोकरीच्या कालावधीमध्ये मित्रांनो, मी असे काही प्रकरणं बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये एका सरकारी अधिकारी किंवा सरकारी कर्मचाऱ्याच्या थोड्याशा चुकीमुळे त्या ठिकाणी त्यांना स्वतःला तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावंच लागलं आहे, परंतु सोबत कुटुंबाला जो काही होणारा मनस्ताप असतो, त्रास असतो, तर तो सुद्धा फार सहन करण्याजोगा नसतो मित्रांनो। त्यामुळे आपली जी नोकरी त्या ठिकाणी मायबाप महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे, तर महाराष्ट्र शासनाशी पाईक राहून त्या ठिकाणी निश्चितपणे आपण चांगलं काम केलं पाहिजे। सगळ्यात पहिला नियम जो आहे मित्रांनो, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मध्ये त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे की शासकीय कर्मचारी यांनी शासनाने अधोरेखित केलेल्या त्या ठिकाणी नीती तत्वांचं पालन केलं पाहिजे। या नीती तत्वांमध्ये मग तुमची कामाप्रती असलेली सचोटी, प्रामाणिकपणा, त्यानंतर कामाबाबतीत जे काही आपल्याला आपण ऐकत असतो की इमान बाळगणे, कामाबाबतीत आपल्या वाट्याला आलेलं काम हे तत्परतेने करणे, पारदर्शकपणे करणे, म्हणजे कामाशी आपण जर एकनिष्ठ राहिलो मित्रांनो, शासकीय सेवेशी जर एकनिष्ठ राहिलो तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपला पहिला नियम पाळला जाईल। तो म्हणजे जे काही नीती तत्व शासनाने आखून दिलेले आहे ते म्हणजे भ्रष्टाचार न करणे, त्यानंतर शासकीय अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी जनतेच्या सेवेप्रती
म्हणजे जनता जी आहे तर आपण बघत असतो की सरळ सेवा असेल, लोकसेवा आयोग असेल, तर त्याच्यात सुद्धा लोकसेवा आहे. त्यामुळे जनतेप्रती आपण सहानुभूतीपूर्ण, सहकार्यपूर्ण दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी पारदर्शक आणि अतिशय तत्परतेने काम करणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे हे नीतितत्वे जी आहेत जर ही पालन झाली तर निश्चितपणे आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979चं उल्लंघन केल्याबाबतचा ठपका कधीच पडू शकत नाही. याच्यामध्ये माहितीचा अधिकार 2005 जे आहे तर ते सुद्धा अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. माहितीचा अधिकार म्हणजेच पारदर्शकपणा मित्रांनो. जर तुमचं काम पारदर्शक असेल तर कोणी कोणतीही माहिती मागितली तरी आपण छाती ठोकपणे ती माहिती पुरवली पाहिजे. त्यानंतर अजून एक वर्तणुकीशी निगडीत जो मुद्दा आहे, नीती तत्वांशी निगडीत जो मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो कामाच्या ठिकाणी ज्या महिला कर्मचारी असतात तर त्यांच्या लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध हा सुद्धा मुद्दा वर्तणुकीमध्ये टाकलेला आहे. मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपण वाचत असतो, बघत असतो की या कार्यालयामध्ये बॉसने महिलेशी असं गैरवर्तन केलं किंवा एखाद्या कर्मचाऱ्याने दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असं गैरवर्तन केलं. तर मित्रांनो हे सुद्धा शासकीय नोकरदारासाठी, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यासाठी वर्तवणूक नियमाच्या विरुद्ध आहे. वर्तणूक नियमांचं, नीतितत्वांचं ते उल्लंघन आहे. त्यामुळे मित्रांनो कामाच्या ठिकाणी ज्या महिला भगिनी त्या ठिकाणी कामाला असतील, कोणी वर्ग अ मध्ये असेल, ब मध्ये, क मध्ये, ड मध्ये असेल तर त्यांच्याप्रती एक आदराची भावना ठेवून त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. हे नियम जर तुम्ही वर्तणुकीचे पाळले मित्रांनो तर निश्चितपणे कोणत्याही प्रकारे तुम्हाला अडचण येऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला मित्रांनो शासकीय कार्यालयांमध्ये जे कर्मचारी असतात तर ते बऱ्याच वेळा मद्यप्राशन करून सुद्धा येत असतात. तर या वर्तणूक नियमामध्येच कलम 42 जे आहे तर त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी ऑन ड्युटी म्हणजे शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये कोणत्याही प्रकारचं मद्यप्राशन करू नये हे स्पष्टपणे दिलेलं आहे. त्यामुळे आपलं वर्तवणूक, आपल्या नीतितत्वे किंवा आपण जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहोत तर आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झालं पाहिजे. हे तुम्ही महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979चं पालन करणं गरजेचं आहे. हे झालं पहिला नियम. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो नियम आहे किंवा दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे आपलं चारित्र्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो वर्तणुकीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या की कामाप्रती आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, तत्परता कामामध्ये असली पाहिजे, पारदर्शकपणा असला पाहिजे, भ्रष्टाचार नको. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. म्हणजे मित्रांनो आपण असं म्हणतो की जर आपलं वर्तणूक चांगली असली, चारित्र्य चांगलं असलं, विचार चांगले असले तर निश्चितपणे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना समाज जो आहे, जे नागरिक जे आहे तर निश्चितपणे खूप आदराचं असं स्थान देत असतात. त्यामुळे वर्तणूक नियमाचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी आपलं चारित्र्य चांगलं ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 हे सुद्धा आपल्याला लागू आहे. याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की शासन आदेश किंवा वरिष्ठांनी जे काही वेळोवेळी आदेश दिलेले असतात तर त्याचं प्रॉपर पालन खालील कर्मचारी, खालील अधिकाऱ्यांकडून झालं पाहिजे. म्हणजे हा जो तिसरा नियम आहे तो म्हणजे शासनाचा आदेश आणि वरिष्ठांच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करणे. हे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. जर याचं उल्लंघन तुम्ही जर केलं तर या शिस्त व अपील अनुषंगानेच त्या ठिकाणी तुमचं एक तर निलंबन होऊ शकतं. त्यानंतर बऱ्याच वेळेला मित्रांनो जे नैसर्गिक आपत्ती अनुदान असतं किंवा काही जे काही आर्थिक व्यवहारांशी निगडीत बाबी असतात तर बरेचसे कर्मचारी किंवा इतर अधिकारी सुद्धा त्या घोटाळ्यामध्ये किंवा एखाद्या गैरप्रकारामध्ये त्यांचा सहभाग उघडकीस येतो आणि अशा लोकांना त्या ठिकाणी जबर शिक्षा म्हणून बडतर्फ सुद्धा केलं जात असतं. म्हणजे शिस्त व अपील नियम 1979 मध्ये त्या ठिकाणी निलंबन करणे, बडतर्फी करणे, एखाद्या कर्मचाऱ्याला शिक्षा, शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करणे, त्याची चौकशी करणे, किरकोळ शिक्षा, मध्यम शिक्षा आणि जबर शिक्षा या पद्धतीच्या शिक्षा हे सुद्धा याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि जर एखाद्या कर्मचाऱ्याला वाटलं की माझ्यावर अन्याय झालेला आहे, विनाकारण वरिष्ठांनी माझ्यावर कारवाई केली आहे तर त्या ठिकाणी ते अपील सुद्धा करू शकतात, पुनर्विलोकन करू शकतात आपल्या झालेल्या आदेशाचं.
किंवा पुनर्निरीक्षणासाठी सुद्धा ते त्या ठिकाणी अपील करू शकतात. अशा पद्धतीची प्रोव्हिजन या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1979 हे सुद्धा आपल्याला शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू आहे. याच्यामध्ये अर्जित रजा असतात, वैद्यकीय रजा असतात, परावर्तित रजा, अशा विविध प्रकारच्या रजा आहेत ज्याच्या अनुषंगाने आपण एक अधिकारी आणि कर्मचारी म्हणून या रजा उपभोगू शकतो. कशा पद्धतीने आपल्याला रजा मिळतात याची सर्व प्रोव्हिजन याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981. मित्रांनो, आपण जो काही संघर्ष करत असतो, MPSC, सरळ सेवा, ही परीक्षा दे, ती परीक्षा दे, तर ते आपल्याला एक प्रकारे डोळ्यासमोर असतं की शासनाकडून चांगली नोकरी, शासनाकडून चांगला पगार आणि याच्या अनुषंगाने एक चांगलं जीवन हे आपण अपेक्षित करत असतो. आणि वेतन नियम 1981 मध्ये सुद्धा हेच नमूद आहे. जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार कोणत्या पे बँडमध्ये किंवा कोणत्या बेसिकनुसार त्या ठिकाणी तुम्हाला वेतन मिळणार, तर याचं सर्व प्रोव्हिजन या ठिकाणी दिलेलं असतं. म्हणजे मित्रांनो, शासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून हे नियम जर तुम्ही पाळले तर निश्चितपणे तुमची नोकरी अतिशय सुखकारक, समाधान देणारी जाऊ शकते. म्हणजे 3 नियम कोणते, तर भ्रष्टाचार न करणे, तत्परता, पारदर्शकपणा ठेवणे. दुसरा नियम आहे नीतितत्वांचं पालन करून चारित्र्य चांगलं ठेवणं. आणि तिसरा नियम आहे शासन आदेश, शासन निर्णय किंवा वरिष्ठांच्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करणे. या नियमांनी जर तुम्ही नोकरी केली तर निश्चितपणे फायदा होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, गेल्या 18 वर्षभरापासून मी महसूल विभागामध्ये तहसीलदार म्हणून काम करतो आहे. या नियमांचं काटेकोरपणे पालन करत आल्यामुळे एक समाधानसुद्धा त्या ठिकाणी मला नोकरीमध्ये मिळतं. एक सामाजिक आदर, प्रतिष्ठासुद्धा मिळते. वरिष्ठांच्या मनामध्ये सुद्धा एक चांगली इमेज आपली तयार होत असते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, समाजामध्ये सुद्धा आपलं वागणं जर चांगलं असलं तर समाजसुद्धा अतिशय आदराने आपल्याकडे बघत असतो. आणि माझा स्वतःचा या नियमावली पाळण्यामुळे फायदा झालेला आहे. फायदा म्हणजे समाधान एक प्रकारे आपल्याला मिळतं नोकरीचं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सुद्धा नवीन लागलेले कर्मचारी असतील, जुने कर्मचारी असतील, या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे एक चांगला अधिकारी कर्मचारी होण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्र शासनाचं जे नाव आहे तर ते कायम उच्च असलं पाहिजे. सगळ्यांनी तो प्रयत्न करा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.